बॉल जास्तीत जास्त बाहेर जातात आणि ते शोधून आणण्याचं काम करायचं आपण. आणि या स्पर्धेसाठी नाईट शृंखलेसाठी मात्र सावळे टीम आणि आयोजकांना रामदास शिंदोळा साहेब यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच यूट्यूबला KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि तमाम प्रेक्षक आणि आपलं झोपायचा टाईम असताना सुद्धा ही स्पर्धा मात्र पाहत आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. ते या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा देत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण चापेवाडी संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना असताना विठ्ठल. स्ट्रायकर फलंदाज पाहतो आडीसी संघाकडून रोहन. नॉन स्ट्रायकला रोहित. रोहित आणि रोहन हे ओपनिंग फलंदाज पाहतोय आपण आडोशी संघाकडून. विठ्ठल कशी गोलंदाज करणार. पॉवर प्लेचा षटक प्रगती चालू असताना पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड केलाय, परंतु इथं बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. रोहननी काय चुकी केली. आपण पहिला चेंडू आहे रिव्हर्स अटेंड करणं गरजेचं नाही. आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावफेकी करतोय मात्र विठ्ठल. चांगली गोलंदाजी सुरुवात आणि स्टेट ऑन ग्राउंड फटका खेळलेला मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय आणि फ्लंबल पाहतोय. इथं मात्र चेंडू सीमारेषे बाहेर. पहिला चौकार तो मात्र आडोशी संघासाठी रोहन याच्या बॅटमधून. ओटो DJ. धन्यवाद. गोलंदाजीच्या हातामध्ये चेंडू आला तर DJ ऑपरेटर आपण थांबायचं आहे. इथं पाहिलं गेलं तर बक्षिसांची खैरात लागली जाते आणि तिसऱ्या चौथ्या चेंडूवरती मात्र इथं क्रॉस खेळण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतं, पण एक चोरटी घाव लेग बायच्या स्वरूपामध्ये घेतली जाते. एक धाव कंप्लीट झाले. धापलकावरती धावा लागल्या त्या मात्र बिनबाद 5. 4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित मात्र शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असतील. पाहूया आता रोहितला स्ट्राईक मिळते. एक मातबदार खेळाडू आहे. लास्टच्या षटकापर्यंत हा खेळाडू मैदानामध्ये टिकणं गरजेचं आहे. हे 2 चेंडू मात्र व्यवस्थितरित्या पार करणं गरजेचं आहे. विठ्ठल गोलंदाजी मारते. चांगली गोलंदाजी होते विठ्ठलकडून. इथं मोठा फटका. बिगिट षटकार. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर लॉंग क्षेत्रामध्ये. हा येतं उत्तुंग षटकार. रोहित मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय. 6 धावने षटकार. इथं पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फलंदाजी करून आपलं वैयक्तिक खातं ओपन करतो. षटकाराने स्वागत करतोय गोलंदाजाचं. शेवटचा चेंडू आणि पुन्हा मात्र बिगिट, परंतु हा चेंडू 1 बाउन्स सीमारेषेबाहेर चौकार. ओटो DJ. धन्यवाद DJ मास्तर. चला स्पीडअप घ्या पंच. आपण खूप उशीर झाला. आपल्याला नाईट शृंखलेचे आयोजन तर 2 तास मात्र दोन्ही संघ उशिरा आलेले आहेत. आम्ही विनंती करतो पंच. एक नावाजलेले पंच आहेत. चीज खांबला येथून मात्र ब्लॉंग करतात. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण संजय वाघमारे. लेग स्कोर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण एक सुनील मुकणे. एक मोठे पंच आदिवासी समाजातील मानले जातात. नक्कीच संजयनगर आयोजनमध्ये हेच पंच असतात आणि चांगलं आयोजन इथं पाहायला मिळतं आपल्याला.
हॅलो, पंच निर्धाव चेंडू आहे का? एक धाव, एक धाव कंप्लीट केली गेले. धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र बिनबाद. आडोशी संघाची 16 धावसंख्या पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करत असताना आडोशी संघ गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं. आणि हा मोठा बिग हिट, रोहित ऑन फायर, षटकार. आडोशी संघ आपण प्लीज विराजमान व्हायचं आपल्या स्टेजवरती, खुर्च्यांवरती. आता इथं मात्र ऑफसाईडला कट केलाय चेंडूला. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. काय फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. अप्रतिम फलंदाजी करत असताना मात्र रोहित एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि इथं मात्र धावा किती पंच? दोन का एकच? दोन ना, एक. एक धाव कंप्लीट केले. इथं पाहिलं गेलं तर पंचांकडे थोडीशी दाद मागत असताना परत पत्न तटस्थ एक निर्धाचूनची सांगता होते. अप्रतिम थोडीशी गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. इथे धावसंख्यावरती धाव पोहोचल्यात 27 या अंकावरती. हा मोठा आणि इथे झेल जमीला दान होतंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इथे. एक एक झेल महत्वाचे. पकडो कॅच और जितो मॅच. आपण कॅच सोडली तर मॅच सोडली. षटक क्रमांक दुसऱ्या संपुष्टात आले. धाव फलक जाऊन पोहोचले त्या 28 अंकावरती. दोन षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 28 धावा धाव फलकावरती आल्यात. प्रति षटकामागे 14ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र आडोशी संघ. खालापूर तालुक्यातील हा संघ पाहायला गेलं तर पंचक्रोशी सासगाव ह्या विभागमधील. प्रकाश येतोय मात्र व्यक्ती पहिला आणि षटक क्रमांक कितवे? तिसरं षटक घेऊन येतो प्रकाश. प्रकाश ठोंबरे चापेवाडी संघाकडून मात्र तिसरे षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोर एक मोठा फलंदाज आहे. रोहन येतोय फलंदाजी आणि ऑफसाईडला मात्र टोलला चेंडू. पाहूया त्या दिशेला क्षेत्ररक्षक मात्र खूपच अंतरावरती. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर, चौकार. धन्यवाद डीजे मास्तर. अप्रतिम फटकावता पहिल्या चेंडूवरती. नंतर प्रकाश या गोलंदाजाचं स्वागत केलं जाते. चौकाराने मात्र इथं पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 अंकावरती. हा चेंडू चांगला आहे. एक चौकार खाल्ला परंतु त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. हा मोठा फटका सीमारेषे बाहेर, लॉंग क्षेत्रामध्ये. हा येतो षटकार.
आणि इथं पाहिलं गेलं तर आयोजकांकडं ह्या मैदानासाठी खूप मेहनत गेलेली आहे, दिसतंय आपल्याला. नक्कीच मी आयोजकांचं तर कौतुक करेन की पहिली स्पर्धा आणि आपण खूप मेहनत घेतली आणि हा मात्र मोठा हिट षटकार. पंचांनी मात्र दोन्ही हात मात्र आकाशाला मात्र लाभवले आहेत आणि ते षटकार घोषित केलाय. षटकाराच्या सहाय्य नक्कीच तिसरे षटक प्रतिबद्ध चालू असताना मात्र अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते आडुशा संघाच्या. इथं चेंडू अडवला जातोय. धापल का किती धाबा पंच? पंच धाबा किती घेतले आता? एक एक धाव कंप्लीट केली गेले. धापलकावरती धावा लागल्यात त्या मात्र बिनबाद 45 धावा धापलकावरती लागल्यात. हा चांगला फटका आहे. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट केली गेले. धापलक जाऊन पोहोचले 46 अंकावरती. चांगली सुरुवात मात्र आडुशी संघाची पाहायला मिळते आपल्याला. डीजे मास्टरला आपण संधी देतोय. हॅलो, धन्यवाद डीजे मास्तर. इथे पाहिले गेले तर 3 षटकामध्ये धावा ठोकल्या त्या मात्र आडुशी संघाच्या फलंदाजांनी रोहित आणि रोहन यांच्या माध्यमातून धापलक जाऊन पोहोचले. किती आहेत धावा? 46 धावा. अप्रतिम फलंदाजी, चांगली सुरुवात मानावं लागेल. शेवटचे षटक अनामारीचे षटक मानले जातं. गोलंदाज मार्कोती पाहतोय आपण चापेवाडी संघाकडून. दुंदा एक अनुभवी गोलंदाज. पाहिलं गेलं तर अचूक टप्प्यावरती मारा करणारा हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती दुंदा यांचं स्वागत केलं जातंय, परंतु काय अप्रतिम झेल टिपला गेला इथे. अप्रतिम झेल, काय झेल टिपलाय. ओटू डीजे. सहा चेंडूमध्ये वैयक्तिक 22 धावाचं योगदान देतोय आपल्या संघासाठी रोहित आणि त्यांच्या पारीचं अंत होतंय. चांगला फटका होता. षटकारावरती मात्र कॅच घेतले. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 डाऊनसाठी आडुशी संघाकडून आपण मैदानामध्ये जवाना होतोय. संदीप, रोहित. आणि इथं चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. चांगल्या फलंदाजाला आपण स्ट्राईक मिळाली ते. रोहन मात्र ओपनिंग स्ट्रायकर फलंदाज आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 47 अंकावरती. मी चिठ्ठ्यांवरती कार्यक्रम होणार नाही आहे,
प्रत्येक संघाने एक एक सामना जर जिंकला तर चिठ्ठ्या होणार नाही. ज्याचा रन रेट जास्त असेल त्याला मात्र बाय दिली जाईल आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल. याची आपण नोंद घ्यायची, दक्षता घ्यायची. हा चेंडू पंच कडे दात, परंतु रोहननी ही दुसरी चुकी केली. ही दुसऱ्यांदा चुकी केली आहे रोहितनी, कारण हा दुसरा चेंडू सोडून दिला आणि पंचांनी मात्र स्कोर घोषित नाही केला. नक्कीच एक निर्दाक्षिण्यची सांगता होते. शेवटचे षटक प्रतिपतार चालू आहे. मी आयोजकांना विनंती करतो की यापुढील कुठला सामना आहे तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे आणि त्या संघ इथं आले असतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण आपली उपस्थिती नोंदवून घ्यायची आहे. हा चांगला फटका ऑफसाईडला दिशेला, मात्र गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. रमेश शिलम आयोजक, आपण कुठे असेल तर नक्कीच प्लीज आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. हा षटक संपल्यानंतर मान्यवरांचा आपण मान सन्मान करण्याचं कार्य करायचं आहे. मी विनंती करतो आपल्याला की आपण कृपया स्टेजवर येऊन थांबायचं आहे. रमेश शिलम आणि इतर सहकार्य. आणि हा चांगला फटका आहे, पाहूया त्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु थोडंसं मिसस्पीड पाहायला मिळतंय. एक धावच कंप्लीट केली गेली, दुसरी धाव त्यांचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केले गेल्यात. धावफलक जाऊन पोहोचले 53 या अंकावरती. चांगली सुरुवात मानावं लागेल. 53 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 10 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. आणि इथं फलंदाज होईल बाद. दुसऱ्या धावाला बाद आहे, एक धाव घ्यायचे. चला वर टू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद धन्यवाद. मी विनंती करतो की इथे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांचा मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आयोजक आपण या आपल्या हस्ते इथं पाहुण्यांचा मान सन्मान करायचा आहे. रमेश शिलम असतील आणि त्यांची पूर्ण टीम आपण या पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांना सन्मान त्यांचा करणं गरजेचं आहे. या स्पर्धेसाठी नक्कीच आपल्याला त्यांनी एक मोलाचा वेळ काढून त्यांनी इथं या स्पर्धेला मात्र उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतोय. हॅलो, बोला. चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये.
उपतालुका प्रमुख बाजीराव दलबी यांचा मान सन्मानित करण्यात येत आहे. प्लीज आपण आणि शंकर इलम यांच्या हस्ते तर आपण प्लीज यायचं आहे. यूट्यूब कॅमेरामॅन आपण समोर इथे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. टॉस बॉक्सवरती जा. टॉस बॉक्स तिथे टॉस बॉक्स आहे, तिथं आपण जायचंय. कॅमेरामॅन नक्कीच उद्या तिथं बॅनर लागले जातील टॉस बॉक्सचे. थोडी आयोजकांची गडबडीमध्ये बॅनर आलेले नाही आहेत. यूट्यूब KTC लाईव्ह कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्सकडे कॅमेरा दाबाचा मान्यवर चे सन्मानित केले जातोय आयोजकांच्या वतीने. शंकर इलम यांच्या हस्ते बाजीराव दलवी यांचा इथं मान सन्मान केला जातोय. नक्कीच आपण या स्पर्धेसाठी आले आणि नक्कीच आयोजकांना सहकार्य करा साहेब. बाजीराव दळवी साहेब, मी विनंती करतो आपल्याला. त्यानंतर विशाल माळी यांचा मान सन्मान केला जाईल. प्लीज या आपण आपला सुद्धा इथं मान सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करतो. सुरेश मुकणे यांच्या हस्ते केलं जाईल. आपण मान सन्मान चालू ठेवायचं आहे. बॉलची पूर्तता करायची आहे, चेंडूची पूर्तता करायची आहे. आयोजक यातला चेंडू दे ना, यातला चेंडू दे, यातला चेंडू दे. किती बॉल पाहिजे, दोन का एक? एक एक चेंडू द्यायचा आहे. नाव काय? सुरेश मुकणे यांच्या हस्ते मात्र मान सन्मान केला जातोय. विशाल माळे यांच्या नक्कीच आपण इथे आले आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये आपला सहभाग मोलाचा आहे आणि नक्कीच या आयोजकांना आपण सहकार्य करावे अशी मी विनंती करतोय. दरम्यान वळूया आपण सामन्याकडे. चला स्पीडअप घ्या पंच आपण. गणेश पाटील आपला सुद्धा इथं मान सन्मान केला जाईल. आपण सुद्धा या. पुष्पगुच्छ आणि शाल परिधान करून आपण आपला मान सन्मान केला इथं जातोय. सन्मान चिन्ह आपल्याला दिला जाईल अर्जुन पवार यांच्या हस्ते. नक्कीच पहिल्यांदा नाईट आयोजनच्या शृंखलेचं आयोजन करत असताना सावळे टीम पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मारकृती पाहतो आपण. रोहन या गोलंदाजाला आडशी संघाकडून 54 धावा. 55 धावांचा पाठलाग करत असताना येणारे 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल ती मात्र चापेवाडी या संघाला. आणि हा चेंडू मात्र परंतु चांगला एक्सट्रेक्ट कलेक्ट करतो या चेंडूला. पुन्हा मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. धावफलक मात्र कुठलाही मात्र स्थिरावलं नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावफैकी होत्यात. प्रसनल मसने यांचा मात्र सहर्ष स्वागत केले जाते इथं मान सन्मान देऊन. प्रसाद मसने
चला पुष्पगुच्छ देऊन आपण मान सन्मान करायचा त्यांचा. नो बॉल आहे का? ओके, इथं फ्रीट असेल. नो बॉल. नो बॉल आहे. नो नो बॉलच्या सहाय्याने मात्र एक अवांतर धावसंख्येमध्ये भर होतो आणि एका धावाने मात्र श्री गणेश केला जातो. चापेवाडी संघाची धावसंख्या इथे मात्र पुन्हा मात्र डॉट चेंडू होतं. फ्री हिटचा संधी होती परंतु फलंदाज विठ्ठल मात्र इथे कुठेतरी चुकी करतोय. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. सुरेश वाघ. सुरेश वाघ त्यांचा इथं मान सन्मान केला जातोय. यायचंय आपण सुरेश वाघ. इथं मात्र पाहूया त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु चेंडू सीमारेषे बाहेर जातोय की चांगलं क्षेत्ररक्षण. चौकार अडवतोय. 2 धावा अडवतोय आपल्या संघासाठी रोहित हा क्षेत्ररक्षक. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथं 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 3 या अंकावरती. प्रथम षटक प्रगतीपथावर चालू असताना पॉवर प्लेचं षटक पाहतोय आपण इथे. गोलंदाज रोहन आणि हा बिग हिट लांग क्षेत्रामध्ये षटकार. अट्टू डीजे. संदीप सुरेश वाघे यांचा मात्र संदीप वाघमारे यांच्याकडून सन्मान केला जातोय. नक्कीच कळम संघातील मात्र बॉंग करतात ते एक चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि मी नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांना त्यांचं सहर्ष स्वागत करत. त्यांनी मात्र स्टेजवरती वीर जवान व्हायचं. देवेंद्र माली यांचा सुद्धा मान सन्मान केला जातोय. आपण या साहेब आपला सुद्धा इथं मान सन्मान केला जातो आयोजकांच्या वतीने. चांगलं आयोजन नियोजन इथं पाहायला मिळते. आपला आलेल्या सर्व मान्यवरांचं इथं मान सन्मान केला जातोय. दरम्यान वळूया आपण सामन्याकडे. प्रथम गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण आडशी संघाकडून रोहन आणि हा मोठा फटका परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव सहज कंप्लीट केली गेले. धाव फलक जाऊन पोहोचलंय एका धावच्या मदतीनं 10 या अंकावरती. दिनेश कडपे दिनेश माळे यांचा मान सन्मान केला जातोय. आपण ज्या ज्या पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा मान सन्मान करायचा असेल त्यांनी आपल्याला इथे एक वहीवरती नावं लिहून द्या जेणेकरून आम्ही ते नावं वाचून त्यांचा आम्ही नावं इथं माईकमध्ये आलोचन करू. व्यक्तिक पहिलं आणि षटक क्रमांक इथं पाहिलं गेलं तर दुसरं घेऊन येतोय आडोशी संघाकडून. कोणी गोलंदाज? समीर. समीर आणि मी यानंतर पण जे होणारे सामने आहेत त्यांना मी सर्वांना विनंती करतो जो 12व्या खेळ ड्रेस कोडमध्ये आपला नसला तर ही पॅनल्टी आपल्याला दिली जाईल याची आपण दक्षता घ्यायची, नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचे नियम आहेत ते फॉलो करायचे आपण. याच्यानंतर होणारा सामना आहे जुगरेवाडी बनाम शिवनगर. दोन्ही टीमनी मात्र आपल्याशी संपर्क साधायचा. टॉचविन करता आपण यायचं आहे आणि आमचे डीएन पवार साहेब इथं मात्र नक्कीच त्याचं आगमन झाले. त्यांचा मान सन्मान अगोदर आपण करून घ्यायचं आहे. एक कर्जत तालुक्यातील मोठं नाव कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील एक डॉक्टर ह्या पदवीवरती ते कार्यरत आहेत आणि नक्कीच माझ्या नजरेत ते सुद्धा मी त्यांच्यापेक्षा मोठा असेल परंतु माझ्या नजरेत ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. एक मान सन्मान देऊन त्यांना मात्र इथं स्टेजवरती विराजमान करत चला जायचं आहे आपण.
ऑफसाईडला कडून चेंडू पाहूया त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू वन बाउन्स सीमारेषेवर चौकार अट्टू डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहतोय आपण 14 या अंकावरती आणि इथं डी.एन. पवारचं आगमन झालं तर नक्कीच मला सुद्धा खूप बरं वाटलं की समर्थनसाठी आता मला चांगली मदत होईल. मी वाट पाहतोय उत्तम पाधीर यांची की कर्जत तालुक्यातील कशाड विभागमधील एक मोठं समालोचक त्यांनी सुद्धा इथे यायचं आहे आणि हा क्रॉस द लाईन खेळला फटका चेंडू थांबणार नाही सीमारेषेबाहेर चौकार. डीजे मास्तर आपण चौकार विकेट षटकार यांच्यासाठी ओव्हर झाली तर तिथं तर आपण डीजे वाजवायचा आहे. आता थांबा आपण चेंडू आलाय क्षेत्र आपल्या गोलंदाजीच्या हातामध्ये. मी नक्कीच यानंतर विनंती करतो आपण एक मधुर आवाज आणि बुलंद आवाज डी.एन. पवार साहेब यांना विनंती करतोय की आपण समर्थनसाठी या. नक्कीच पंचांनी स्कोर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 19 अंकावरती. चापेवाडीची धावसंख्या इथे पाहतोय आपण 19. अजूनही मात्र एकही विकेट गमावलेला नाहीये. फलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये विठ्ठल आणि प्रकाश ही ओपनिंग जोडी अजून क्रीजमध्ये मैदानामध्ये तैनात आहे. मोठी खेळी करावा लागेल विठ्ठल आणि प्रकाश यांना. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथं चेंडू जाईल निर्धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण स्लिप पॉइंटच्या दिशेला. इथं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलेलं आहे आडुशी संघाने कारण जाणतायत की फलंदाज वारंवार मात्र क्रॉस द लाईन खेळतोय. हॅलो ऑफ साईडला मात्र टोलला चेंडू त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचणार का. चेंडू अडवतोय. एक धाव सहज कंप्लीट केली गेले. धावफलक जाऊन पोहोचले त्या 2 धावा ना पंच 2 धावा ना ओके 2 धावा घेतल्यात. 21 धावा धावफलकावरती आल्या ते 2 धावाच्या मदतीनं. मी एक 5 मिनिटाच्या आतमध्ये शिवनगर संघाचा कर्णधार आणि जुगरावाडी संघाचा कर्णधार आपण यायचं आहे आणि आपले प्रवेश फी लगेच जमा करायचे. आणि हा चांगला फटका आहे स्लिप पॉइंटच्या डोक्यावरून हा चौकार. धन्यवाद. आणि डी.एन. पवार यांच्या हस्ते मात्र टॉच विन केला जाईल. प्लीज डी.एन. पवार आपण जुगरेवाडी बनाम शिवनगर मोपाडा यांचं टॉच विन करून घ्यायचं आहे. 25 धावा 25 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक इतर शेवटच्या चेंडूपर्यंत शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मला तर वाटतं की 29 धावांची गरज आहे. येणारे 13 चेंडू 29 धावांची गरज. इथं मात्र क्रॉस खेळला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट केले. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू 29 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. मला तर वाटते की 15 आणि 14ची सरासरी राखावी लागेल. बरोबर का काही जास्त प्रति षटकामागे आपल्या पाहिजे 14 आणि 15ची सरासरी राखावी लागेल. ती मात्र
चापेवाडी ह्या संघाला. आणि अजूनही आणि यानंतर समर्थन करतील DN पवार, हे कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव. यस, दरम्यान सर्व क्रीडा रसिकांचं, तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि या स्पर्धेस ज्याचा ज्याचा हातभार लागलाय त्या सर्वांचं मी DN पवार इथे सहर्ष स्वागत करतो. सावळे संघाचं देखणं जबरदस्त असे आयोजन. यावेळेला चेंडू उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, थोडीशी धक्का होतोय तिथे एकमेकांना. निश्चितच लक्ष देऊन खेळायचं आहे, कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे. 29 धावांची आवश्यकता आहे असे आदरणीय अरुणदादा वाघचौरे यांनी इथेच आपल्याला सांगितलं. 2 धावा तर आलेले आहेत. मोठं आव्हान ठेवलं होतं. खालापूर तालुक्यातून आलेला संघ त्याच्यासमोर भिडेल कर्जत तालुक्यातील चाफेवाडी. बऱ्याच कालावधीनंतर माझे बंधू विठ्ठल यांना खेळताना पाहून निश्चितच आनंद होतोय. वळतोय सामन्याकडे रवी वाघमारे. यावेळेला ब्लॉक होल डिलिव्हरी, चांगला चेंडू टाकला गेलाय, सन्मान दिला गेलाय. काही मोठ्या फटक्यांची गरज असेल जर या सामन्यात चाफेवाडी संघाला कमबॅक करायचं असेल तर निश्चितच सावळे बी संघाचं हे देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आदिवासी रजनी शृंखलेची सुरुवात अरुणदादा वाघचौरे यांनी केली. त्यानंतर मात्र सावळे बी संघाने आपल्या खांद्यावर हे मोठं शिवधनुष्य उचललंय. पहिल्या दिवसामध्ये तर त्यांनी सर्वांची मनं जिंकलीत. अजून येणाऱ्या दिवसामध्ये आपण तमाम प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग आणि सर्व यासाठी असेच मोलाचे सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा वळतोय सामन्याकडे. यावेळेला मात्र चांगला फटका, चेंडू आलाय, चेंडू यावेळेला मात्र झेल सोडला जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण. फेकी चांगली होते परंतु बॅकअप सुरेख. 2च धावा, बॅकअप अतिशय सुरेख. या 2 धावेनी धावफलक जाऊन पोहोचलाय 30च्या घरात. एकूण यस 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. KTC लाईव्ह इव्हेंट्स अजिंक्य पवार आणि त्याची टीम नेहमीप्रमाणे आपण इथे पाहतोय. नेहमीच ज्या ज्या वेळेला आदिवासी टेनिस क्रिकेटचे सामने होतात KTC लाईव्ह इव्हेंट्स चा मोठ्या प्रमाणात त्यासाठी पुढाकार आपण पाहतोय. या रजनी शृंखलेचे थेट प्रक्षेपण सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. दरम्यान 8 चेंडू 25 धावांची गरज, एका मोठ्या फटक्याची गरज. एका मोठ्या फटक्याची गरज इथे चाफेवाडी संघाला. यानंतर झुगरेवाडी बनाम शिवनगर. पुन्हा इथे फटका काही घेता येत नाही फलंदाजाला. फलंदाज थोडासा लेट होतोय फटका घेण्यासाठी. या चेंडूवर मात्र कोणत्याही परिस्थितीत एका मोठ्या फटक्याची गरज आहे. तो मोठा फटका येणार का आणि चाफेवाडी संघ या सामन्यामध्ये कमबॅक करणार का? 7 चेंडू 25 धावांची गरज. येणारे 7 चेंडू 25 धावांची गरज. दरम्यान सावळे संघाचं खूप खूप कौतुक. काही जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. पुन्हा फटका फसलाय, फार काही येणार नाही इथे. दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण कर, फेकी खराब. निश्चित बॅकअप चांगला होता, नाहीतर हा चौकार येऊ शकला असता. येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज. डीजे यस, धन्यवाद डीजे मास्टर. गारुदेवी चषक सावळेवाडी संघाचं हे आयोजन आणि निश्चितच आणि पुढे खूप जागा आहे गाड्या लावण्यासाठी. आपण
रस्त्यालाच एकदम चिटकून गाड्या नका लावू, थोडंसं पुढे या. सर्वांना नंतर मग गाडी काढायला सुद्धा त्रास होईल. मोठी गाडी आली, 4 व्हीलर आली तर निश्चितच. आता मी स्वतः तिथे तब्बल 15-20 मिनिटं अडकलो होतो. त्यामुळे आपण रस्त्यालगत गाड्या कृपया पार्क करू नका. थोडं पुढे आणि एका मागोमाग एक असं ठेवा. जास्त गिचमीट करू नका. वळतोय सामन्याकडे येणारे 6 चेंडू. हाय व्होल्टेज सामना. आडोशी बनाम चाफेवाडी. 23 रन्स नीड इन 6 बॉल. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. एका मोठा फटक्याची गरज. सुरुवातीच्या 2 चेंडूवर हा फटका येणं खूप गरजेचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरुणदादा वागचौरे. कृपया व्यासपीठाजवळ आपण यायचं आहे. गणेश हिलम आपणास मुकणे आपणास शोधत आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं. 5 चेंडू 22 धाबा. सलामीची जोडीच खेळत आहे, परंतु मला वाटतं इथे सर्व धावा विठ्ठल याच्या बॅट मधून आल्यात. आता केवळ एक चेंडू हा फलंदाज खेळलाय, म्हणजे इथून सेट झालाय विठ्ठल. मोठा फलंदाज आहे. खूप वेळा त्याला मी खेळताना पाहिलंय. सध्या कामाच्या व्यापामुळे. आणि काय फटका. 1 बाउन्स. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आलेला घणाघाती चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. गारू आई चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. आणि काय दिमागदार आयोजन केलंय. पंचक्रोशीतील आदिवासी समाजाकडून झालेलं एवढं मोठं भव्य दिव्य पहिलंच आयोजन आपण पाहतोय. यापूर्वी कर्जत तालुक्यामध्ये अरुणदादा वागचौरे यांनी सुरुवात केली. तदनंतर कशळे विभागामध्ये नाईट मॅच नित्यनेमाने व्हायला लागली. पुन्हा एकदा चांगला फटका थोडासा चुकलाय, परंतु 2 धावा घेण्याची खूप गरज. मात्र 2 धावा घेतल्या नाही. येणारे 3 चेंडू 17 धावांची गरज. यस, सामना बरोबरीच झाला तर आयोजकांनी सुपर ओव्हर ठेवले. मी कौतुक करेन निश्चितच. कारण जे जे नियम आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, त्या क्रिकेटच्या नियमांना अनुसरूनच आपण खेळलं पाहिजे. 3 चेंडू 16ची गरज. चौका छक्का येणार का. आलाय बहुतेक. चौका आलाय ना चौका. यस, चौका आलाय. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. सॉरी, 13 2 चेंडू 13 म्हणजे सुपर ओव्हर साठी 2 षटकाराची गरज आहे. नाईटचं आयोजन निश्चितच. नाईट मॅच खेळताना जो नेहमीचा आपला लेंथ असते खेळण्याची, त्यामध्ये निश्चितच फलंदाज गोलंदाज यांना अडचणी होतात. परंतु पाहूया. चांगला फटका सजलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. गेलाय 4 धाब्यांसाठी. चांगला प्रयत्न, परंतु अंतिम टप्प्यावर येऊन मात्र पराजयाचं अंतर कमी. इथे जर अतिरिक्त चेंडू टाकला गेला नाही तर एका चेंडूवर 9 धावांची गरज आहे. अतिरिक्त चेंडू टाकला गेला नाही तर आडोशी संघ इथे निश्चितच विजयी होईल. विजयाचं हास्य उमटेल रवी वाघमारे आणि त्याच्या टीमवर. मॅन फ्रॉम आडोशी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र ब्लॉक डिलिव्हरी असो. वेल प्लेड चाफेवाडी टीम. क्रिकेट आहे, खेळ आहे, हार जीत आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू. आणि चाफेवाडी संघ जाणतो की